नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये। आज मार्केटमध्ये सुरुवात स्लाइटली थोडीशी निगेटिव्ह झाली, पण त्यानंतर निफ्टीनं 25,000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, पण सक्षम राहिला नाही। कालही व्हिडिओमध्ये आपण आणि परवाचेही म्हटले की 24,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे, 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे। ऑलमोस्ट त्या रेंजमध्ये ट्रेड होताना बघायला मिळालं। सकाळी 24,950 पर्यंत निफ्टीनं हाय बनवला, 25,000 क्रॉस करण्याचा प्रयत्न एक होता तो, पण सक्षम नाही होऊ शकला। हायर लेवलला प्रॉफिट बुकिंग आलं। लोअर लेवलला 24,800 मायनरली दुपारच्या आसपास सत्रामध्ये ब्रेक केला, 24,800च्या खाली गेलं, पण इमिजिएट थोडीशी रिकव्हरी आली आणि सरतेशेवटी 24,800च्या आसपास बंद दिला। यावरनं बँक निफ्टीसुद्धा 56,000 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करा, पण 56,000 क्रॉस होऊ शकला नाही। जे आपण गेले 2-3 दिवस एक नॅरो रेंजमध्ये ट्रेड करतोय 56,000 आणि 25,000, ते रेजिस्टन्स निफ्टी बँक निफ्टीला पार होताना बघायला मिळालं नाहीत। बँक निफ्टी थोडंसं पॉझिटिव्ह 100 पॉईंट पॉझिटिव्ह बंद झाला, पण निफ्टी मात्र 40 पॉईंट मायनसमध्ये बंद झाला। ओव्हरऑल जे आपली रेंज आहे 24,800 25,000 निफ्टीसाठी आणि बँक निफ्टीसाठी 55,500 ते 56,000 या रेंजमध्ये आजही मार्केट जे आहे ते ट्रेड होताना बघायला मिळते, पण निगेटिव्ह बायसनं। आजही मार्केटवर दबाव राहिला एंटायर दिवसभर। निफ्टी ऑलमोस्ट 100-125 पॉईंट खाली गेलेला आणि निगेटिव्ह टेरिटरीमध्येच कारभार केला। फक्त ओपनिंगच्या काही मिनिटांमध्ये निफ्टी पॉझिटिव्ह साईडला ट्रेड केला, पण त्यानंतरनं निगेटिव्ह टेरिटरीमध्ये एंटायर दिवसभर पहिले एक तासभरच फक्त पॉझिटिव्ह टेरिटरीमध्ये कामकाज केलं। त्यानंतरनं एंटायर दिवसभर निगेटिव्ह टेरिटरीमध्ये राहून एक दबाव मार्केटमध्ये बघायला मिळाला। बँक निफ्टी आला की थोडंसं पॉझिटिव्ह साईडला मेंटेन राहिली। ओव्हरऑल रेंज तीच आहे। उद्यासाठी सुद्धा टेक्निकल लेवल्स बोलायचं झालं तर उद्या निफ्टीची विकली एक्सपायरी आहे। विकली एक्सपायरीला घेऊन सुद्धा नवीन एक्सपायरी कदाचित आता NSEला परवानगी मिळाल्या मंगळवारची आणि सेन्सेक्सला गुरुवारची। अजून नोटिफिकेशन आणि सर्क्युलर आलेले नाहीत की कधीपासून लागू होणार आहेत त्या एक्सपायरी डेट्स, पण त्या चेंज होऊ शकतात। उद्या निफ्टीची एक्सपायरी डेट आहे गुरुवारची, तेव्हा मला वाटतं थोडंसं व्हॉलेटिलिटी चॉपीनेस बघायला मिळू शकतो किंवा मे बी वन वे ट्रेंडसुद्धा बघायला मिळू शकतो। तसा निफ्टीचा बायस थोडासा वीक आहे। बिलो 25,000 जोपर्यंत आहे तोपर्यंत खाली येण्याची चान्सेस आहेत। 25,800 एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे। मग उद्या इमिजिएट बेसिसला 24,800 स्ट्रॉंग सपोर्ट आहे। 24,800च्या खाली आलं तर 24,600 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। हायर लेवलला 25,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स उद्यासुद्धा ॲक्टिव्ह होणार आहे। या लेवल्सनुसार तुम्ही ट्रेड करू शकता। 24,800 पर्टिक्युलर वॉच करणं गरजेचं आहे। 24,800च्या खाली मेंटेन राहिला तर 24,600 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकते। बँक निफ्टीमध्ये सुद्धा 55,500 स्ट्रॉंग सपोर्ट आहे फर्स्ट, त्याच्या खाली आला तर 55,300 पर्यंत येऊ शकतो। हायर लेवलला 56,000 स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे। 56,000 क्रॉस झाला तरच फर्दर अपवर्ड मोमेंटम बँक निफ्टीला येईल आणि निफ्टीला सुद्धा 25,000 क्रॉस करून मेंटेन राहिला तर अपवर्ड मोमेंटम येईल। अदरवाईज रेंज मोड नॅरो रेंजमध्ये 24,800 ते 25,000 या रेंजमध्ये ट्रेड राहू शकतो। या लेवल्सनुसार तुम्ही उद्या निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता। आज 894 शेअर्स निफ्टीमध्ये वाढलेत, NSEमध्ये वाढले, त्या बाजूला 1700 शेअर्स पडलेत। निफ्टीमध्ये 14 शेअर्स वाढले, त्याबरोबर 36 शेअर्समध्ये पडझड आहे। ओव्हरऑल पडणाऱ्या शेअर्सची संख्या आजही जास्त आहे, कालही जास्त होते। सेक्टर इंडिसाइजमध्ये आज ऑटो आणि बँक सेक्टरनं थोडंसं पॉझिटिव्ह बायसमध्ये काम केलं। बाकी IT, मेटल, एनर्जी, फार्मा या सेक्टरवर थोडासा दबाव बघायला मिळाला आहे। ग्लोबल मार्केटमध्ये संकेत फारसे काही क्लिअर आउट नाही आहेत। युरोपियन मार्केट मिक्स आहेत, पण डाऊ फ्युचर 350 पॉईंट पॉझिटिव्ह आहे। US मार्केट जर चांगले पॉझिटिव्ह आणि तेजी करून बंद झाले तर कदाचित आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो, पण बघणं गरजेचं आहे की ॲक्च्युअली US मार्केट कशा पद्धतीनं बिहेव करतात। कारण आज मला वाटतं बहुतेक US फेडरल रिझर्व्हची मीटिंगसुद्धा आहे, त्याचा आउटकमसुद्धा बघणं गरजेचं आहे की US फेडरल रिझर्व्हच्या मीटिंगचा आउटकम व्याजदराला घेऊन आणि फर्दर फ्युचर फंड रेटला घेऊन काय पद्धतीने येतं त्यानुसार उद्या मार्केट USची रिॲक्शन बघून आपलं मार्केट ट्रेड होऊ शकतं। पण आजची जी मीटिंग आहे USची ती व्याजदर निश्चितीवर आहे, पण मला वाटत नाही व्याजदर कोणत्या प्रकारे कमी होतील। 4.5% व्याजदर आहेत, पण फ्युचर इकॉनॉमिक प्रोजेक्शन्स ग्रोथला घेऊन आणि इन्फ्लेशनला घेऊन US फेडरल रिझर्व्ह कशा पद्धतीने देईल त्यावर US मार्केटची चाल अवलंबून आहे। आणि ज्या पद्धतीने US मार्केट जर सपोज पॉझिटिव्ह रिॲक्ट केलं तर आपण एक पॉझिटिव्ह स्टार्ट घेऊ शकतो। पण 25,000 आणि 56,000 निफ्टी बँक निफ्टीसाठी स्ट्रॉंग रेजिस्टन्स हायर लेवलला ते वॉच केले पाहिजेत। त्याच्यावरती गेलं तर निफ्टी फर्दर अपवर्ड मोमेंटम दाखवू शकते। तर बघूया उद्या मार्केट कशा पद्धतीने बिहेव होते। माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद। माझा व्हिडिओ जसेच लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद।